आज 11 मार्च 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. आज आपण निफ्टी पाहिली असता सकाळी गॅप डाऊन ओपन होऊन आपल्याला तिथून 22,300 पासून रिकवर जवळजवळ डे आपल्याला हाय मध्ये येऊन प्लस पॉझिटिव्ह मध्ये चांगल्या अंकाने बंद झालेले आहे. 22,497.90 अंकाने बंद होऊन 37 अंकाने त्याच्यात वाढ झालेली आहे. आज आपण पाहिलं असता ओव्हरऑल फॉरेन मार्केट काल खूप मायनस होते, पण इंडियाला तितकं आपल्या मार्केटला त्याचा काय फरक पडलेला नाही आहे. आज इंडसइंड बँकची एकच न्यूज खराब होती. त्यांचा पोर्टफोलिओ साधारण त्याचं होल्डिंग काय तर त्याच्यामध्ये जो फरक पडला होता त्याच्यामुळे अचानक ते इंडसइंड बँक जवळजवळ 30% एकदम खाली आल्यामुळं आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा खूप निगेटिव्ह न्यूज दिसत होत्या. बाकी न्यूज मध्ये आज सीजी पॉवर याला आज एक ऑर्डर मिळालेली दिसते वंदे भारत ट्रेन साठी. परत मोठ्या न्यूज मध्ये काही दिसत नाही. ओव्हरऑल मार्केट आपलं काल पाहिलं आपण स्ट्रॉंग राहायला लागलंय. आपल्या मार्केटला कुठल्या गोष्टीच्या काय फारशा अडचणी नाहीये. फॉरेन मार्केट जसं आपण ट्रम्प यांच्या अनाउन्समेंट बघितल्या, त्या अनाउन्समेंट मध्ये त्यांना ते कितपत फायद्याचं झाले म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या पत्त्यावर पडलेले दिसत आहे. आपण पाहिल्याप्रमाणे असं टेरिफ वगैरे कोणतेही काही ट्रेड न बघता रेसिप्रोकल म्हणजे जशाच तसे असं कधी लावून चालत नसतं. कारण ट्रेडिंगचे किंवा टॅरिफचे ड्युटीचे रेशो असतात. त्या रेशोनुसार ते आपण इथून तिथं जाऊन भाडं लागून टॅक्सेस लागून त्यांना परवडलं तर व्यवहार होत असतात. असं सेम टॅक्स लावून कधी ट्रान्झॅक्शन होत नसतात. त्यांच्या लोकलला अमेरिकेला इन्फ्लेशन वाढणे आणि त्याच्यातून त्यांच्या रिसेशनच्या बातम्या तर यायला चालू झालेल्या आहेत, पण त्याचा आपल्या मार्केटला फारसं काय फरक पडलेला नाही. ओव्हरऑल इंडियाचं मार्केट स्ट्रॉंग आहे. कंपन्यांची ग्रोथ चांगली आहे. उद्या आपल्याला येणाऱ्या डाटामध्ये महत्वाचे इंडियाचे डाटा पाहिले असता आपण एक कंझ्युमर प्राइस इंडेक्स एक येणार आहे. साधारण इंडस्ट्रियल प्रोडक्शन IIP डाटा एक येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्याकडं भरपूर इव्हेंट आहेत ऑलरेडी. दुसरं पाहिलं तर क्रूड इन्व्हेंटरी आहे अमेरिकेची आणि 13 तारखेला आपल्याला आता एक्सपायरीकडे जायचं आहे. त्यामुळं मार्केट ओव्हरऑल आपण आपलं मार्केट तर खराब जे होतं ते थांबवून पुढं तर आपल्याला एक स्थैर्य दिसत आहे. आता आपण आजच्या सेन्सेक्स मध्ये पाहिलं असतं आपण कॅश मध्ये फारसं खरेदी दिसत नाही. सेन्सेक्स मध्ये आपल्याला माहितीप्रमाणे आपल्या 30 शेअर असतात, त्याच्यात आपल्याला 12 अंकाने आज घट झालेली दिसत आहे. 74,102.32 अंकाने तो बंद झालेला आहे. निफ्टी आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे 22,497.90 अंकाने बंद होऊन त्याच्यात आपल्याला 67 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर बँक निफ्टी पाहिली असता आपल्याला 362 अंकाने घटून 47,853.95 अंकाने बंद झालेले आहे. बँक निफ्टी मध्ये इंडसइंड बँकचं वेटेज आहे ठराविक मोठ्या 5 वेटेज बँकामध्ये. ते असल्यामुळे बँक निफ्टी आपल्याला बऱ्यापैकी आणि त्याचे आता इतर काही कनेक्शन याप्रमाणे ओव्हरऑल निगेटिव्ह तिथे दिसत आहे. इंडिया विक्स पाहिला असता थोडासा त्याच्यात सुधार दिसत आहे आपल्याला. डॉलर इंडेक्स पाहिला असता ट्रम्प यांच्या पराक्रमामुळे स्वतः डॉलर इंडेक्स वाढत नाही आहे सध्या, त्याचं पण वाढायचं थांबलेलं आहे. त्यामुळं कुठंतर करन्सी बाकी देशांच्या स्थिर होत आहेत. 114चा 103 पर्यंत आलेला आहे. वातावरण सुधारण्याकडे दिसत आहे. डॉलर आपल्याला वाढलेला दिसत आहे. आज नाही, आज घटलेला दिसत आहे. डॉलर पण आता 87च्या आसपास फिरत आहे. तो पण जास्त चालत नाही आहे. 87.15 दिसत आहे आपल्याला. क्रूड ऑइल पाहिलं असता आपण $66.61 आहे. गोल्ड मध्ये आपल्याला
86,068 रेट दिसत आहे. साधारण आपल्याला गोल्ड सिल्वर त्याची जी वाढ आहे त्याचा कमर्शियल यूज खूप आहे. आपण पाहिलं असता जेव्हा मोबाईल एकदम जेव्हा सेक्टर वाढलं तेव्हा पण हे गोल्ड सिल्वर वाढले होते. आता ईव्हीच्या बेसवर त्याच्यात सुद्धा हे वापरलं जाते. इंडस्ट्रियल यूजमुळं त्याच्यात लगेच मंदी कोणती येत नाही. त्यामुळे आपण ओव्हरऑल कमोडिटीच्या बेसिक माहिती पण थोड्या थोड्या घेतल्या पाहिजेत. नुसतंच ऑर्नामेंट किंवा आपण दागिन्यासाठी वापरलं जात नाही ते. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता आज ग्लोबल मार्केट पाहिलं आपण डाव जोन्स 500 अंकांनी घटलेला आहे. S&P 50 अंकांनी, नॅसडॅक 80 अंकांनी. युरोपियन मध्ये पाहिलं असता ब्रिटन 114 अंकांनी घटलेला आहे. फ्रान्स 120, जर्मनी पाहिलं असता 346. आपलं इंडियाचं गिफ्ट निफ्टी जे आहे ते 93 अंक मायनस दिसत आहे. जपानचा निकी आपल्याला 235 पॉईंट खाली दिसत आहे. हँगसेंग न्यूट्रल आहे. तैवानचा टाईक्स मायनस आहे. साधारण चायना आपल्याला थोडस ठीक दिसत आहे. चायनामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसेच प्रॉब्लेम आता सध्या आहेत. त्याला आपण इन्फ्लेशन न म्हणता डिफ्लेक्शन म्हणून त्यांचा कंझ्युमर जो कॉन्फिडन्स आहे तो कमी झालेला आहे. ओव्हर प्रोडक्शन म्हणा, चायनाची इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड असल्यामुळं आपल्याला तिथं त्यांचं ओव्हर प्रोडक्शन वगैरे झालं तर प्रॉब्लेम मध्ये येते. आज आपण आणि ते चायनामध्ये स्टील इंडियात डंप करू शकते. त्यामुळे आपल्याला थोडंफार चायना जे प्रॉडक्ट असतात त्याचे रेट पण उतरताना दिसत असतात. त्यांचं कारण असं असते की ते प्रोडक्शन ओव्हर होत असतं आणि ते डंप करत असतात. दुसरं पाहिलं असता सेक्टरमध्ये आपल्याला ॲटो निफ्टीला 70 अंकांनी घट झालेली आहे. निफ्टी IT मध्ये पाहिला असता 244 अंकांनी घट झालेली आहे. निफ्टी PSU मध्ये पाहिला असता आज न्यूट्रल दिसत आहे. PSU बँक मध्ये. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 146 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 47 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये 29 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. साधारण मेटलच्या किमती किंवा बाहेर एक्सपोर्ट नाही झालं तर आपल्या रियालिटी सेक्टरला आणि बऱ्याच इतर सेक्टरला त्याचा फायदा होतो. त्यामुळे रियालिटी सेक्टर आपल्याला आता सध्या बूम दिसत आहे थोडंफार. आणि निफ्टी मीडिया पाहिलं असतं आपल्याला 2 अंकांनी घटलेला आहे. निफ्टी एनर्जी मध्ये आपण पाहिलं असतं आज आपण 160 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. सतत खाली असल्यामुळे आपल्याला इथं चांगला इफेक्ट दिसत आहे. निफ्टी एनर्जी ऑइल कंपन्या त्या आपल्याला पॉझिटिव्ह काम करताना दिसत आहेत. आपण जेव्हा ट्रेडिंग करतो कोणत्या सेक्टरमध्ये काम चालू आहे, कोणत्या सेक्टरमध्ये नुकसानी आहे किंवा खराबी दिसत आहे ते आपल्याला माहीत असलं तर ट्रेड करताना त्याचा उपयोग होतो किंवा आपली पोझिशन सोडवताना उपयोग होतो. म्हणून आपण ओव्हरऑल सेक्टरची माहिती घेत असतो. निफ्टी प्रायव्हेट बँक पाहिलं असता 334 अंकाने घटलेलं दिसत आहे. साधारण निफ्टी इन्फ्रामध्ये पाहिलं असता आपल्याला 60 अंकांनी वाढ दिसत आहे. निफ्टी रियालिटी आणि इन्फ्रा 2 प्लस दिसत आहे सेक्टर. कमोडिटी मध्ये पाहिलं असता 51 अंकांनी आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. दुसरा म्हणजे पाहिलं असता स्टॉक घेणार मध्ये आपण पाहू निफ्टीच्या आज ट्रेंड आपल्याला वाढलेली दिसत आहे. BPCL वाढलेला आहे, सन फार्मा वाढलेला आहे, BEL, ICICI बँक, श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल, हिरो मोटरकॉप, बजाज ऑटो, HDFC लाईफ, हिंडाल्को, ONGC, ग्रासिम, SCL टेक, अडानी एंटरप्राइजेस, कोल इंडिया, टायटन, L&T, कोटक, रिलायन्स इत्यादी आपल्याला आज पॉझिटिव्ह दिसत आहेत. घेणारमध्ये दिसत आहे. साधारण कालचं EV स्टेट गव्हर्नमेंटनं वाढवलेलं CNG व्हेकल आणि EVचं आपण बऱ्यापैकी ऑटो सेक्टरनं डायजेस्ट केलेलं आपल्याला दिसत आहे. न्यूजरमध्ये आपण पाहिलं असता इंडोसन बँक 27% घटलेली दिसत आहे. त्यानंतर इन्फोसिस आपल्याला घटलेलं दिसत आहे. बजाज फिन्सर्व, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान लिव्हर, सिप्ला, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट,
विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, डॉक्टर रेड्डी, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, TCS, SBI लाईफ, टेक महिंद्रा इत्यादी आपल्याला लुझरमध्ये दिसत आहे. आज आपण फंड ऍक्टिव्हिटीमध्ये पाहू. आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 10,895.62 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट विक्री पाहिली असता 8,893.83 कोटीची विक्री. साधारण खरेदी आणि विक्रीमध्ये नेट आपण 2,001.79 कोटीची नेट खरेदी केलेली आपल्याला दिसत. त्याच्यानंतर साधारण फॉरेन इन्स्टिट्यूटचं पाहिलं असता आपण 8,214.28 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 11,038.4 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. आधी आपल्याला 2,823.76 कोटीची नेट विक्री फंडमधून दिसत आहे. नंतर आपण ऑप्शन चेन मध्ये थोडं पाहू. त्याच्या आधी इंडेक्स फ्युचर मध्ये फिगर पाहू. इंडेक्स फ्युचर मध्ये आज निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता आपल्याला 112.74 कोटीची नेट खरेदी दिसत आहे निफ्टी फ्युचर्स मध्ये. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 176.26 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 39.31 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 100.38 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 4.1 कोटीची आपल्याला खरेदी. आता इंडेक्स ऑप्शन मध्ये आपण पाहू. निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला 20,945.71 कोटीची खरेदी झालेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 1,392.35 कोटीची विक्री झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण 1.97 कोटीची ऑप्शन मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 679.85 कोटीची आपल्याला नेट खरेदी झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 1.79 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण स्टॉक्स मध्ये पाहू. स्टॉक फ्युचर डेरिव्हेटिव्ह मध्ये 11 मार्चला आपल्याला स्टॉक फ्युचर्स मध्ये 621.58 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपण 439.22 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आपण ऑप्शन चेन मध्ये थोडस पाहू. ते 13 तारखेला एक्सपायरी आलेली आहे. त्याच्यानुसार आपल्याला आज ऑप्शनची बाईंग मोठी दिसत होती खरेदी. ती पाहिली असता आपण आज इकडे कॉल साईड आपल्याला सगळी ग्रीन दिसत आहे. साधारण ATM आणि ITM हे कॉल वाढलेले दिसत आहेत आपल्याला. OTM कॉल मध्ये आपल्याला विक्री दिसत आहे. एक्सपायरी नंतर आपल्याला ॲट मनी जिथे क्लोज होईल नंतर हे सगळे शून्य होत असतात. त्यामुळं काळजीपूर्वक काम करावं लागतं. कोणत्या न्यूज इम्पॅक्ट आले की निफ्टी आपल्याला एक साईडला जाताना दिसत असते. आज पाहिलं असतं आपण 22,700च्या इथं रेजिस्टन्स मोठा आहे आपल्याला 1,27,694 जवळजवळ ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्यातलं मामूली आपल्याला आज मायनस झालेलं दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मोठं दिसत आहे. त्याच्यात पण आज रिकव्हरी आलेली ती थोडंसं मायनस झालेलं आहे ओपन इंटरेस्ट. त्याच्यामुळे आपल्याला इथे वाढ पण झालेली दिसत आहे. मार्केट नॉमिनल वाढलेलं आहे. ओपन इंटरेस्ट इथे कमी झालेला आहे. साधारण म्हणजे कॉल रायटिंग मध्ये कमी झालेलं आहे. पुट रायटिंग मध्ये आपल्याला वाढलेले दिसत आहे आज भरघोस. त्याच्यामुळं पुट सगळे घटलेले दिसत आहेत आणि सपोर्ट आपल्या वरती येताना दिसत आहेत आपल्याला 22,400. साधारण इथं 1,13,000, 22,400, 22,300, 22,200 इथे सुपर स्ट्रॉंग आपल्याला आता चांगले सपोर्ट दिसत आहे. ओव्हरऑल आपलं मार्केट चांगलं राहिल्यामुळं आपल्याला साधारण इथं कमी झालेलं दिसत आहे. 22,600च्या आसपास आपल्याला पुटचं ओपन इंटरेस्ट कमी झालेलं दिसत आहे. साधारण याच्या आसपास आपल्याला एक्सपायरी बघायला मिळेल असं डाटावरून दिसत आहे. प्रत्येकाने आपापला अभ्यास करून
त्याच्यात काम केलं पाहिजे आणि हे बघायला शिकलं पाहिजे. दुसरं पाहिलं असतं आपण बँक निफ्टीमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टॉकमध्ये आपली ज्या स्टॉकमध्ये पोझिशन आहे तिथं बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं सराव होऊन जाते आणि एक रेंज बाउंड कुठं स्टॉक जातात ते आपल्याला थोडंसं समजायला चालू होते. आता निफ्टी आपल्याला इथं गिफ्ट निफ्टी आत्ताच आपण पाहिले होते आता 100 पॉईंट खाली दाखवायला चालू झाले आहे. डॉलर थोडंसं वाढत आहे, त्यामुळं एक्सपायरी जवळ असताना ट्रेड जपून करणे हे आपलं काम आहे. त्यामुळे आपले पैसे नुकसान होण्यापासून आपला बचाव, कारण सेबीने आधीच आपल्याला सांगितलेलं आहे 10 ते 9 लोक मध्ये पैसे घालवत असतात डेरिव्हेटिव्ह मध्ये. त्यामुळं आपण काळजीपूर्वक काम करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.